याला आपण सगळ्यांनी तोंड दिलं. एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अडू शकत नाही. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही पार्लमेंट संपवून पोहोचलो आणि आज इथं आलो. त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि 20 जिल्ह्यामध्ये असं घडतंय. ही गोष्ट आम्हा कोणाला न शोभणारी आहे. याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे. जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत, आपण सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे. आणि इथली स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. कुटुंबात लहान मुलं आहेत, त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. माझ्याकडे 12 वतीला फार मोठी मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे. जवळपास 9 ते 10,000 मुली शिकतात. त्याच्यामध्ये आणखी एक मुलगी असेल, उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू, त्यांना धीर देऊ, कुटुंबाला धीर देऊ. त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातले इतर घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत, तुमच्या मागं हा सगळा आम्हा लोकांचा एक प्रचंड संख्येनं वर्ग आहे. आणि त्यामुळे न भिता या सगळ्या जे गेलं जे झालं ते तर आपण परत आणू शकत नाही, पण निदान धीर देऊ शकतो, आत्मविश्वास वाढवू शकतो. ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे मिळून करू एवढंच या ठिकाणी सांगतो. राज्य सरकार, केंद्र सरकार याच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही हा विश्वास देतो आणि 2 शब्द संपवतो. तर बीडच्या मस्साजोगमधून शरद पवार आता बोलत होते. संदीप क्षीरसागर आव्हाडांनी देखील या हत्येचा मुद्दा मांडला आणि संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो असंही शरद पवार म्हणालेत. संतोष देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलायला तयार असल्याचं शरद पवार म्हणालेत आणि या दुःखात ते एकटे नाही आहेत, तर आम्ही सगळे सोबत आहोत याची जाणीव देखील सगळ्यांनी ठेवावी असंही शरद पवार म्हणालेले आहेत. हत्या करणारे आरोपी आणि सूत्रधार यांना धडा शिकवला गेला पाहिजे. बीडमध्ये दहशतीचं वातावरण आहे, पण त्यातून बाहेर पडा असंही शरद पवार यांनी म्हटलंय. केंद्र आणि राज्य सरकारने या हत्या प्रकरणाची नोंद घ्यावी असंही शरद पवार बोलले आहेत.